लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी. विधानसभेत अखेर विधेयक मंजूर. सरकारचा मोठा निर्णय. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गावखेड्यात राबणाऱ्या महिलांवर कायम अन्याय अत्याचार होत आलाय. शेतात राबणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच पाहिलं जात होतं. राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांचा शेतकरी म्हणून ओळख मिळवण्याचेही प्रमाण कमी आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावेळच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता राज्यातील महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला अशी ओळख मिळणार आहे. सरकारने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मांडले होते. या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली. आता या विधेयकानंतर महिलांनी शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. आता फक्त पुरुष शेतकरी नसतील तर शेतात राबणाऱ्या महिलांनासुद्धा महिला शेतकरी अशी ओळख मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी एखादे सर्वसमावेशक धोरण असावे यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत आणि याच प्रयत्नांचा भाग म्हणून हे विधेयक आणण्यात आलं आहे. आता या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी या सूचना मांडल्या आणि सगळ्यांचाच या विधेयकाला पाठिंबा होता. या विधेयकावरती चर्चा करताना निश्चित प्रकारे त्यांची भावना ही महिलांच्या बाबतीमध्ये आज आपण हे विधेयक आणलंय. या विधेयकामध्ये माझे त्या महिला शेतकरीला न्याय मिळावा, त्या महिला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये उद्या एखादं धोरण राबताना कुठं एखाद्या त्रुटी राहू नये हीच खरं तर आमच्या सर्व सदस्यांची त्यामध्ये भावना होती. खरं तर मगाशी आमचे अनेक सदस्यांनी मांडलं की हे महिला विधेयक त्यामध्ये महिलेला जर आपल्या एखाद्या आमच्या महिला ताईला आपण शेतकरी प्रमाणपत्र दिलं तर तिला तिच्या काही जणांनी मांडले की सातबारा वगैरे काय नावावरती आपण करणार आहात का. खरं तर या विधेयकाचा अध्यक्ष महोदय एक वैशिष्ट्य हे की सर्व यातल्यामध्ये शेती या संकल्पनेची व्याख्या अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. नुसतं शेतीच्या सातबाऱ्याबरोबर नाही, पीक उत्पादनासोबत जी एखादी आमची महिला भगिनी पशुपालन व्यवसायामध्ये आहे, जी महिला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहे, एखादी दूध व्यवसायामध्ये आहे, मासेपालनामध्ये आहे, मधमाशी पालन करते, वनपोष संकलन उदाहरणार्थ तेंदूपत्ता, डिंकोळा कारण इत्यादी सर्व अशा उपजीविकेच्या साधनाचा यात समावेश करण्यात तिथं ती व्यवसाय करते. परंतु तिच्या नावावर तिच्या नवऱ्याच्या नावावरती सातबारा जरी नसला तर ती शेतीच्या निगडीत शेतीशी पूरक अशा व्यवसायामध्ये ती महिला काम करते. त्यामुळं तिला महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देणं हे आमचं सरकारचं कर्तव्य आणि हेच त्याप्रमाणे आम्ही या बिलामध्ये त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हे विधेयक आमच्या महिला भगिनींसाठी खूप महत्वाचं आहे. जी महिला शेतमजूर म्हणून काम करते, जी शेतामध्ये राबते पण तिच्या नावावरती तिच्या नवऱ्यावरती सातबारा नाही, एक शेतमजूर म्हणून काम करते. मगाशी अण्णांनी सांगितलं ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणीचं ती महिला भगिनी काम करते, एखाद्या पोल्ट्री व्यवसायामध्ये ती महिला काम करते, एखाद्या दुग्ध व्यवसायामध्ये ती महिला काम करते. पण त्या महिला शेतकरीच्या नवऱ्याच्या नाव तिच्या सातबारा नसल्यामुळं तिला ह्याला आपल्याला आपल्या शासनाचा एकच उद्देश आहे, त्या महिला शेतकरीला आपल्याला शेतकरी म्हणून तिला प्रमाणपत्र द्यायचंय आणि त्या माध्यमातून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ द्यायचा खरं तर आपला मुद्दा आपला उद्देश आहे. सातबारा हा विषय आजचा राहिलेला नाही आणि त्यातनं आता सदस्यांनी ज्या सूचना मांडल्यात त्यात अजून काय करणं गरजेचं आहे की उद्या आमची महिला शेतकरी ही सक्षम झाली पाहिजे, एक स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. यासाठी निश्चित प्रकारे करू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.